हॅलो डिअर स्टुडंट्स, अनुवंशिकता आणि उत्क्रांती ह्या धड्याच्या आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खूप महत्त्वाची कन्सेप्ट शिकणार आहोत, ज्याचं नाव आहे सेंट्रल डोग्मा. सेंट्रल डोग्मा हे खरं तर इंग्लिश नाव आहे, पण त्याचं मराठी ट्रान्सलेशन असं काही वेगळं दिलेलं नाही आहे. सो आपण त्याला मराठीमध्ये पण सेंट्रल डोग्माच म्हणूयात. आणि या प्रोसेसमध्ये, या प्रक्रियेमध्ये काय काय प्रक्रियांचा, उपप्रक्रियांचा समावेश आहे ते आपण बघणार आहोत डिटेल आज. खूप महत्त्वाचा पार्ट आहे, व्यवस्थित समजून घ्या, ऐकून घ्या आणि ह्याच्या नोट्स देखील सायमल्टेनियसली तुम्ही काढा, सो दॅट तुम्हाला परीक्षेला ह्याची उत्तरं लिहायला सोपं जाईल. प्रश्न पण मी सांगत जाईन तुम्हाला त्यावेळेस की कशावरती तुम्हाला कशा पद्धतीचे किती मार्कांचे प्रश्न विचारले जातात, काय उत्तर लिहायचं, हा पण पार्ट मी तुम्हाला डिटेल सांगेन. सो नीट बघून घ्या व्हिडिओ. सो ही जी आपली सेंट्रल डोग्मा ही प्रक्रिया आहे, त्याची सगळ्यात पहिली इथं जी वरती दिसतंय तुम्हाला ती आहे त्याची व्याख्या, डेफिनिशन. त्याच्यामध्ये काय आहे तर डीएनए मुळे आरएनएच्या माध्यमातून प्रथिनांची निर्मिती होण्याच्या प्रक्रियेला सेंट्रल डोग्मा म्हणतात. गेल्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं, डीएनएचे जे दोन बाजू असतात त्या कशा पद्धतीने बनलेल्या असतात, न्यूक्लिओटाइड कशाला म्हणायचं, बरोबर, डीएनएची रचना, आरएनएची रचना कशी असते, हे सगळं डिटेल आपण गेल्या व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं. आता ते ज्यांना समजलेलं आहे त्यांना ही प्रक्रिया समजायला सोपी पडते. त्यामुळे आधीचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिलेले नसतील तर ते आधी बघून घ्या, समजून घ्या आणि मग या व्हिडिओकडे या. सो डीएनए हा कुठं प्रेझेंट असतो, आपल्या पेशीच्या केंद्रकामध्ये प्रेझेंट असतो, बरोबर. आणि जी प्रथिन संश्लेषणाची किंवा प्रथिन तयार करण्याची प्रक्रिया आहे ती आपल्या पेशी केंद्रकामध्ये होत नाही, पेशी द्रव्यामध्ये होते. मला बरेचदा ना असे एकदम मराठी शब्द पटकन आठवत नाहीत. सो पेशी केंद्रकामध्ये डीएनए असतो आणि पेशी द्रव्यामध्ये प्रथिन तयार करण्याची प्रक्रिया होते. डीएनए पेशी केंद्रकामधून पेशी द्रव्यामध्ये येत नाही किंवा येऊ शकत नाही आणि प्रथिन संश्लेषणाची प्रक्रिया ही पेशी केंद्रकामध्ये होऊ शकत नाही. मग अशा वेळेस आपल्या पेशीमध्ये एक अशी संरचना निर्माण केली जाते की ज्याच्याद्वारे जे डीएनएचे जे दोन धागे आहेत त्या दोन धाग्यांच्या पैकी कोणत्या तरी एका धाग्यावरती असणाऱ्या न्यूक्लिओटाइडचा जो काही क्रम आहे त्याची एक कॉपी बनवली जाते. सो ही जी सेंट्रल डोग्माची प्रक्रिया आहे ऍक्च्युली 3 टप्प्यांच्या मध्ये होते. तिसरा टप्पा आणि दुसरा टप्पा हा एका वेळीच सायमल्टेनियसली चालू असतात. सो पहिली जी स्टेप आहे त्याच्यातली पहिला टप्पा आहे त्याला म्हणले प्रतिलेखन, दुसरी टप्पा आहे जो दुसरा त्याला भाषांतरण म्हटलंय आणि तिसरा टप्पा जो आहे त्याला स्थानांतरण असे शुद्ध मराठीमध्ये शब्द आहेत. सो आपण वन बाय वन एका पाठोपाठ एक हे बघूयात काय टप्पे आहेत. सगळ्यात पहिली जी प्रक्रिया आहे ती प्रतिलेखनाची. लेखन शब्दाची जर फोड केली तर काय झालं की एक जे काही कॉपी, प्रति म्हणजे कॉपी तयार झाली, बरोबर. सो मी जसं आत्ता म्हणाला डीएनएच्या दोन धाग्यांपैकी एका धाग्यावरती असणाऱ्या न्यूक्लिओटाइडच्या क्रमाची एक कॉपी बनवली जाते ह्या प्रतिलेखन ह्या प्रक्रियेमध्ये. आता ही प्रक्रियेची सुरुवात कशी होते तर आपल्या पेशीमध्ये, पेशी केंद्रकामध्ये म्हणू फार तर आरएनए पॉलिमरेज इथं कुठेतरी दिसेल तुम्हाला, दिसते का, हा आरएनए पॉलिमरेज नावाचं एक विकर असतं. विकर तुमच्या सगळ्यांच्या ओळखीचे आहेत. विकर हे असे पदार्थ असतात, अशी रासायनिक पदार्थ असतात म्हणू आपण, लिहून ठेवा विकर कशाला म्हणायचं मी सांगते. विकर हे असे रासायनिक पदार्थ आपल्या पेशीमध्ये असणारे असतात की ज्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये ज्या वेगवेगळ्या रासायनिक अभिक्रिया होतात ना त्या फास्ट होण्यास मदत होते. विकर हे असे रासायनिक पदार्थ आहेत की ज्यांच्यामुळे आपल्या शरीरातल्या विविध रासायनिक प्रक्रियांचा वेग वाढण्यासाठी मदत होते. सो एक प्रकारे ते उत्प्रेरकांचं काम करतात. उत्प्रेरक माहिती आहेत ना, की जे कोणत्याही केमिकल रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग न घेता त्या अभिक्रियेचा स्पीड वाढवण्यासाठी जे कारणीभूत असतात त्याला उत्प्रेरक असं म्हणतात. सो हे विकर ही एक प्रकारची उत्प्रेरक आहेत की ज्यांच्या सानिध्यात एखादी प्रोसेस, एखादी प्रक्रिया आपल्या पेशीमधली चांगल्या पद्धतीनं फास्ट घडून येते. सो इथं जे विकर आहे आरएनए पॉलिमरेज 1 मार्कासाठी लक्षात ठेवायचं. आता काय झालंय, पहिल्यांदा त्याची व्याख्या मी जसं सांगितलं तुम्हाला की व्याख्या
ह्या जशाच्या तशा पुस्तकामध्ये जे दिलेल्या आहेत तशाच लिहायच्या, त्याच्यात शक्यतो फेरफार करायचा नाही. सो डीएनएच्या रेणूवरील जनुकांच्या साखळीनुसार mRNA तयार करण्याच्या प्रक्रियेला प्रतिलेखन म्हणतात. ही एक व्याख्या तुम्ही सांगू शकता, किंवा डीएनए पासून mRNA तयार होण्याच्या प्रक्रियेला प्रतिलेखन असं म्हणतात. कसं होतं हे प्रतिलेखन हे तुम्हाला मी एक्सप्लेन करते, नीट ऐका, बघा आणि समजून घ्या. डीएनएचे 2 धागे, हा एक धागा, हा दुसरा धागा. मी मुद्दामून लांब लांब काढते, त्याचं कारण तुम्हाला कळेल नंतर. डीएनए वरती जी काही हा एक न्यूक्लिओटाइडचा क्रम असतो ना, मी 3 न्यूक्लिओटाइडचा एक क्रम दाखवते, त्याचं एक कारण आहे, सांगेन तुम्हाला नंतर. बघा हा, आता समजा डीएनएच्या एका धाग्यावरती ॲडेनिन हा जर नायट्रोजन बेस असेल, तर डीएनएच्या दुसऱ्या धाग्यावरती काय असेल, मी तुम्हाला सांगितलं लास्ट लेक्चरमध्ये, ATGC. ॲडेनिनची जोडी नेहमी थायमिन सोबत आणि ग्वानिनची जोडी नेहमी सायटोसिन सोबत. समजा इथं A असेल तर ह्या धाग्यावरती T असणार, इथं समजा G असेल तर इथं C असणार, इथं समजा C असेल तर इथं G असणार. कोणताही एक रॅन्डम सिक्वेन्स आपण घेऊया. इथं समजा T असेल तर इथं A असेल, पुन्हा इथं काहीतरी असंच A घेऊयात फार तर, इथं T आला, इथं पुन्हा G घेऊयात, इथं C आला. काहीही रॅन्डम सिक्वेन्स तुम्ही लिहू शकता. आता डीएनएचे हे 2 धागे आधी कसे होते, ते असे होते. डीएनए असा असतो ना, सर्पिलाकृती, व्ही सर्पिलाकृती आकारामध्ये. आणि मग त्याच्यामधले हे न्यूक्लिओटाइड हे असे असतात, ATGC. हे डीएनएची रचना आपण शिकलो डिटेल आधीच्या व्हिडिओमध्ये. आता काय झालं, हे जे RNA पॉलिमरेज विकर मी तुम्हाला सांगितलं, त्याच्या सान्निध्यामध्ये हे डीएनएचे जे 2 धागे असे होते, ते अशा पद्धतीनं विलग होतात, सेपरेट होतात. ठीक आहे. पहिली प्रक्रिया या प्रतिलेखनाच्या मधली काय झाली, की डीएनएचे 2 धागे विलग झाले. कुणामुळे? RNA पॉलिमरेज ह्या विकरामुळे. आता ह्या आपलं जे पेशी केंद्रक असतं, त्याच्यामध्ये RNAचे जे काय म्हणूयात आपण, न्यूक्लिओटाइड्स. डीएनएचे कसे 4 न्यूक्लिओटाइड असतात, कोणते कोणते, ॲडेनिन, ग्वानिन, थायमिन, सायटोसिन. हे 4 नायट्रोजन युक्त पदार्थ असणारे 4 न्यूक्लिओटाइड डीएनए मध्ये असतात. आणि ॲडेनिन, ग्वानिन, युरॅसिल आणि सायटोसिन हे 4 प्रकारचे नायट्रोजन बेसेस RNA मध्ये असतात. हे डीएनए मधले नायट्रोजन बेसेस आणि हे RNA मधले नायट्रोजन बेसेस. ठीक आहे. आता प्रत्येक, तुम्हाला आठवतंय न्यूक्लिओटाइडची मी तुम्हाला कन्सेप्ट सांगितलेली होती. न्यूक्लिओटाइड कशाचे बनलेले असतात, हा एक नायट्रोजन युक्त पदार्थ किंवा बेस, ज्याला नायट्रोजन बेस म्हणतात, त्याच्यात समजा ॲडेनिन आहे, इथे पेंटोज शर्करा आणि ते फॉस्फेट ग्रुप, अशा तिघांचा मिळून हा एक न्यूक्लिओटाइड बनला, हो की नाही. याला म्हणतात न्यूक्लिओटाइड. ठीक आहे. असा हा एक नायट्रोजन बेस, हा एक न्यूक्लिओटाइड असणारा एक न्यूक्लिओटाइड, असाच ग्वानिन असणारा, थायमिन असणारा, सायटोसिन असणारा, असे डीएनए मध्ये 4 पद्धतीचे न्यूक्लिओटाइड आणि RNA मध्ये पण 4 पद्धतीचे न्यूक्लिओटाइड असतात. फक्त RNA मध्ये थायमिनच्या ऐवजी युरॅसिल असतो. हे मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये सांगितलं. तर ह्याची इथं काय उपयोग होणार आहे, तर हे जे डीएनएचे 2 धागे विलग झालेले होते, त्या 2 विलग झालेल्या धाग्यांपैकी कोणत्या तरी एका धाग्याला RNAचे न्यूक्लिओटाइड जे आता दाखवले ना, जसे तसं सेपरेट सेपरेट न्यूक्लिओटाइड हे केंद्रकामध्ये आपले आपले फिरत असतात, इकडे तिकडे इकडे तिकडे. जसं त्यांना कळतंय डीएनएचे 2 धागे सेपरेट झालेत, की मग हे न्यूक्लिओटाइड तिथे जमा होतात. आणि काय करणार, इथे पुन्हा ह्या नायट्रोजन युक्त जे पदार्थ आहेत, नायट्रोजन बेस म्हणते मी त्यांना, तर त्यांच्या इथे जोड्या तयार करणार. ह्याला इंग्लिशमध्ये कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग म्हणतात. ह्याला आपण म्हणत पूरक जोड्या तयार करणार. कोणाच्या? नायट्रोजन बेसेसच्या पूरक जोड्या इथे तयार होणार. म्हणजेच जसं आपण आधी बघितलं तर A ची जोडी T सोबत होते, फक्त
RNA मध्ये थायमिनच्या ऐवजी युरॅसिल असतो आणि जी ची जोडी C सोबत होते हे दोन्हीमध्ये फिक्स आहे. मग आता इथं समजा ह्या धाग्याला येऊन ते RNA चे न्यूक्लिओटाइड जोडले जाणार आहेत असं आपण मानूयात. मी ह्याला वेगळ्या रंगाने दाखवते. आता हा जो A आहे त्याची जोडी थायमिन असणार आहे का? RNA आहे म्हणले की नाही, युरॅसिल असणार. सो इथं U जोडला जाणार. त्यानंतर इथं समजा कोण होता? G होता, इथं C होता. आता जर इथं G असेल तर इथं कोण येणार? C येईल आणि इथं C असेल तर G येईल. आता इकडे ऑब्विसली इथं C आणि इथं पण G असणारच आहे. आपण डीएनएचे जे दोन धाग्यांमधल्या जर जोड्या बघितल्या, इथं G म्हटलं की इकडं C, इथं C म्हटलं की इथं G असणार. एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का बघा, की जो न्यूक्लिओटाइडचा क्रम या धाग्यामध्ये आहे तोच क्रम इथे देखील तयार झाला. मान्य आहे का? बघा इथं फक्त टीच्या जागी यू आला एवढाच फरक आहे, बाकी सगळा क्रम हा आणि हा सेम आहे. म्हणजेच काय झालं इथं? काय झालं? डीएनएच्या हा जो धागा आहे ह्याची एक कॉपी इथं तयार झाली. हो की नाही? मान्य आहे सगळ्यांना? कशी कॉपी तयार झाली कळालं? आता ही जी कॉपी जी ब्लू रंगामध्ये दिसते तुम्हाला, हा आहे आपला mRNA, मेसेंजर RNA. मेसेज घेऊन आलाय ना तो, नावातच त्याचं कार्य आहे. मेसेंजर RNA आहे तो. म्हणजेच काय घेऊन आलाय तो? मेसेज घेऊन आलाय. कशाचा मेसेज? डीएनए वरती असणाऱ्या न्यूक्लिओटाइडच्या क्रमाचा मेसेज घेऊन आलाय. mRNA ह्या पद्धतीनं तयार झाला. ह्याचं एक डायग्रॅम तुमच्या पुस्तकामध्ये आहे अशी. सो दिसतंय हे डीएनएचे दोन धागे आधी असे होते, ते विलग झाले. मागे जो दिसतोय तो RNA पॉलिमरेज, मागचा गोल दिसतोय तो RNA पॉलिमरेज आहे. आणि मग इथे बघा हे एक 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 दिसतंय. हा एक RNA न्यूक्लिओटाइड, हा दुसरा न्यूक्लिओटाइड, हा तिसरा न्यूक्लिओटाइड, असे सिंगल सिंगल न्यूक्लिओटाइड असतात की जे इथे डीएनएच्या न्यूक्लिओटाइड सोबत येऊन पूरक जोड्या तयार करतात. आणि मग ही जी तयार झालेली आहे ही साखळी, ही आहे आपला mRNA. दिसतो इथं, ह्याला म्हणायचं mRNA. कसा तयार झाला कळाला? पेशीच्या केंद्रकामध्ये हा mRNA तयार होतो. आता काय झालं? पहिली आपलं एकच भाषांतरण ही प्रक्रिया बघतोय फक्त. या प्रक्रियेदरम्यान डीएनए वरील न्यूक्लिओटाइडच्या क्रमानुसार mRNA ची निर्मिती झाली. आता ह्याचा अर्थ कळाला का बघा? आता आधी आपण प्रक्रिया समजून घेतली. ऍक्च्युली मी हे ना एक ॲनिमेशन आणलं होतं तुमच्यासाठी, पण ते ॲनिमेशन रन नाही होत आहे बहुतेक इथे. सो हे लक्षात आलं का बघा? इथे फक्त हा जो मागचा निळा जो गोल दिसतोय तो RNA पॉलिमरेज आहे. डीएनए मधले हे दोन जे धागे आहेत ते विलग झाले. जिथं जिथं RNA पॉलिमरेज आहे, हा RNA पॉलिमरेज जसा जसा पुढं सरकत जाईल तसा तसा हे डीएनएचे दोन धागे विलग होत जातील आणि पुन्हा इकडचे आहेत ते जोडले जातात. हा RNA पॉलिमरेज पुढे गेला, इथले जोडले गेले. जिथं असेल तिथले फक्त धागे विलग झाले आणि पुन्हा इथं आधीचे आहेत ते जोडलेले आहेत तसे आहेत. म्हणजे हा इथून हा जो निळा गोल आहे म्हणजेच RNA पॉलिमरेज जेव्हा इथून इथं जाईल तेव्हा इथले सगळे धागे जोडले गेलेले असतील, इथं विलग झालेले असतील. अशा पद्धतीने ही प्रक्रिया होते. आणि आता हे लिहिणार कसं? ही प्रक्रिया भाषांतरणाची लिहिणार कसं? तर हे RNA ची निर्मिती झाली. RNA पॉलिमरेजमुळे डीएनएचे दोन्ही धागे विलग झाले. विलग झाल्यानंतर RNA चे न्यूक्लिओटाइड A, C, G, U, T ऐवजी U आला. डीएनएच्या दोन्हीपैकी एका धाग्याला येऊन जोडले जातात. डीएनएच्या धाग्यावरील न्यूक्लिओटाइडच्या क्रमानुसार पूरक क्रम असलेला mRNA तयार होतो. आणि मग मगाशी जसं म्हणलं होतं तसं डीएनए मध्ये थायमिन असतं, RNA मध्ये युरॅसिल असतं. या पद्धतीनं डीएनए पासून mRNA ची निर्मिती होण्याच्या प्रक्रियेला आपण म्हटलं भाषांतरण. ठीक आहे. आता हे जे mRNA तयार झाला आपला, इथं हे दिसतंय हा आपला mRNA आहे. mRNA वरती असणारा न्यूक्लिओटाइडचा हा काहीतरी रॅन्डम असा सिक्वेन्स आहे. तर एक लक्षात घ्या, आता mRNA वरचा हा जो न्यूक्लिओटाइडचा क्रम आहे तो आपण असाच न वाचता तिघांचा एक ग्रुप बनवायचा. त्याचं कारण आहे, सांगेन मी तुम्हाला. बरं सांगते चला आत्ताच. त्याचं कारण असं आहे की नंतर
स्थानांतरणाची जी प्रक्रिया, स्थानांतरण नाही, आपण ही प्रतिलेखन बघतोय नाही का, जरा थोडीशी मराठी नावं माझी कन्फ्युजन होत आहे बरं का. ही जी आत्ताची प्रक्रिया आहे ती प्रतिलेखनाची आहे. सो प्रतिलेखन आणि स्थानांतरण, भाषांतरण, प्रतिलेखन झाल्यानंतरची प्रक्रिया आहे भाषांतरण. सो भाषांतरणाची प्रक्रिया होत असताना mRNA आणि tRNA ह्यांच्या जोड्या जुळणार आहेत. tRNAच्या एका एंडला 3 न्यूक्लिओटाइड असतात. पुढच्या लेक्चरमध्ये मी ते सांगेन तुम्हाला डिटेल. सो tRNAच्या एका बाजूला 3 न्यूक्लिओटाइड असतात. मग त्याची जोडी बरोबर जुळण्यासाठी म्हणून mRNA मध्ये असणारे न्यूक्लिओटाइडचे पण 3-3चे गट धरायचे आपण. आणि हे जे इथं एक कन्सेप्ट दिसते तुम्हाला, ट्रिपलेट कोडॉन नावाची कन्सेप्ट इथं मी सांगणार आहे. त्याच्या आधारे प्रथिनांच्या निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या अमिनो अम्लाकरताचे जे काही संकेत म्हणजे जे कोड आहेत ते 3-3 न्यूक्लिओटाइडचा एक संच असतो आणि त्याला म्हणायचं ट्रिपलेट कोडॉन. तर हा पेशी केंद्रकामध्ये mRNA तयार झालाय. पेशी केंद्रकातून पेशी द्रव्यामध्ये येतो आणि मग तो ट्रिपलेट कोडॉनच्या स्वरूपातील सांकेतिक संदेश घेऊन येतो असं दिलंय. सो हा AUG हे एक ट्रिपलेट कोडॉन, हे CAU दुसरं ट्रिपलेट कोडॉन, GAC तिसरं ट्रिपलेट कोडॉन, अशा पद्धतीचा हा क्रम आहे. बघा मी काय सांगते, हा क्रम काय इंडिकेट करतो हे डोक्यात आलंय का? DNA चे जे 2 धागे होते त्यापैकी एका धाग्यावरचा हा क्रम आहे थोडक्यात. फक्त DNA मध्ये इथं जे UU दिसतंय तिथं T होतं एवढंच. बाकी हा क्रम काय दाखवतोय? हा क्रम दाखवतोय आपल्या DNAच्या 2 धाग्यापैकी एका धाग्यांवरचा क्रम न्यूक्लिओटाइडचा. हे लक्षात आलं? ही सगळी प्रक्रिया तुम्हाला जी आपण आज डिस्कस करतोय प्रतिलेखनाची, ती लक्षात आली का? बघा, DNA एक शॉर्ट मध्ये सांगते. प्रतिलेखन म्हणजे काय की DNAचे जे 2 धागे आहेत ते विलग होतात RNA पॉलिमरेज या विकराच्या साहाय्याने किंवा विकराच्या सान्निध्यामध्ये, आणि 2 धागे विलग झाल्यानंतर त्यापैकी कोणत्या तरी एका धाग्याला येऊन RNAचे न्यूक्लिओटाइड जोडले जातात आणि त्यांच्या पूरक जोड्या तयार होतात. तो तयार झालेला जो काही एक लांब लचक जो धागा तयार झाला तो आपला mRNA आहे, दॅट इज मेसेंजर RNA. तो पेशी केंद्रकातून पेशी द्रव्यामध्ये येतो. कसा येतो तर ती छोटे छोटे एक पोर असतात, न्यूक्लिअर पोरला काय म्हणणार तुम्ही, केंद्रकाला असणारे जे छोटे छोटे पोर असतात त्या पोरच्या आतून बाहेर येतं ते. आणि मग ते 3-3 न्यूक्लिओटाइडचा एक गट असतो, त्याला ट्रिपलेट कोडॉन म्हटले आपण. सो ह्या पद्धतीने ही प्रतिलेखनाची प्रक्रिया फक्त आज आपण बघितली सेंट्रल डोग्मा मधली. बाकीची स्थानांतरण आणि भाषांतरण ह्या 2 प्रक्रिया एका वेळेस चालतात. सो त्या प्रक्रिया आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूयात. पण लेक्चर संपण्याच्या आधी आजच्या लेक्चरवरती आधारित हा प्रश्न, प्रतिलेखन ही प्रक्रिया खालीलपैकी कुठे होते? पेशी केंद्रक, पेशी द्रव्य, गुणसूत्र की तंतुकणिका? उत्तर लिहून मला सांगायचं. कसा वाटला व्हिडिओ तेही सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन गुड बाय. थँक्यू. ऑल द बेस्ट.